नमस्कार मंडळी. आपल्या सगळ्यांसाठी एक खूप महत्त्वाची बातमी आहे. आपल्या पॅन कार्डचे नियम लवकरच बदलणार आहेत आणि हे बदल महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंब आणि व्यावसायिकासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. चला तर मग हे नवीन बदल काय आहेत आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. विचार करा, लवकरच असे नवीन नियम येत आहेत ज्यांचा थेट परिणाम आपल्या बँकेच्या व्यवहारांवर आणि मोठ्या खरेदी विक्रीवर होणार आहे. मग प्रश्न हा आहे की आपण या बदलांसाठी तयार आहोत का? चला, आपण सगळे मिळून याची तयारी करूया. तर हे बदल नेमके आहेत तरी काय? असं समजते की 1 एप्रिल 2026 पासून पॅन कार्डच्या नियमांमध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत. आता हे नियम काय आहेत आणि ते आपल्या आर्थिक व्यवहारांवर कसा परिणाम करतील हेच आपण आजच्या या माहिती सत्रामध्ये एकदम सोप्या भाषेत पाहणार आहोत. चला, सगळ्यात आधी बघूया आपल्या रोजच्या बँकेच्या व्यवहारांबद्दल. कारण खरं सांगायचं तर सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा बदल याच ठिकाणी झालेला आहे. हो, अगदी बरोबर. बँकेत रोख रक्कम म्हणजे कॅश जमा करण्याच्या नियमांमध्ये खूप मोठा बदल झाला आहे. जुना नियम आता पूर्णपणे बदलला आहे आणि याचा फायदा आपल्या लहान व्यापाऱ्यांना आणि सर्वसामान्य कुटुंबांना नक्कीच जाणवेल. आता इथे बघा, हा तक्ता सगळं काही स्पष्ट करतोय. आधी कसं होतं, एका दिवसात 50,000 रुपयांपेक्षा जास्त रोख जमा केली की लगेच पॅन कार्ड लागायचं. पण आता तसं नाहीये. नवीन नियमानुसार संपूर्ण आर्थिक वर्षात म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च या काळात तुमच्या सगळ्या बँक खात्यांमध्ये मिळून एकूण 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख जमा झाली तरच तुम्हाला पॅन कार्डची गरज लागणार आहे. हा खरंच एक मोठा दिलासा आहे. हो, ही रक्कम लक्षात ठेवा, 10 लाख रुपये. आणि ही मर्यादा आहे पूर्ण आर्थिक वर्षासाठी. म्हणजे आता रोजच्या रोज किती पैसे जमा केले याची चिंता नाही. तुमची वर्षभरातील एकूण कॅश डिपॉझिटची रक्कम 10 लाखांच्या आत असेल तर तुम्हाला पॅन द्यायची गरज नाही. पण ती ओलांडली की मग मात्र पॅन कार्ड सादर करावा लागेल. आणि थांबा, ही गोष्ट फक्त पैसे जमा करण्यापुरती नाहीये. हाच 10 लाखांचा नियम पैसे काढताना सुद्धा लागू होतो. म्हणजे जर तुम्ही एका आर्थिक वर्षात तुमच्या खात्यांमधून 10 लाखांपेक्षा जास्त रोख रक्कम काढली तरीही तुम्हाला पॅन कार्ड सादर करणं बंधनकारक असणार आहे. बरं, बँकेच्या व्यवहारांचं तर झालं. आता वळूया मोठ्या खरेदीकडे, म्हणजे गाडी किंवा घर घेण्यासारख्या मोठ्या गोष्टींकडे. कारण आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी हे निर्णय खूप मोठे आणि महत्त्वाचे असतात. आपल्यापैकी अनेकांचं स्वप्न असतं एक छानशी गाडी घ्यायचं. पण आता हे स्वप्न पूर्ण करताना काही नवीन नियम लक्षात ठेवावे लागणार आहेत. नियम असा आहे की जर तुम्ही 5 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची कोणतीही गाडी खरेदी करत असाल, मग ती 2 व्हीलर असो किंवा 4 व्हीलर, तुम्हाला पॅन कार्ड देणं बंधनकारक आहे. हो, 5 लाखांच्या आतल्या गाडीसाठी मात्र ही अट नाही. गाडीचं झालं. आता बोलूया घराच्या किंवा जमिनीच्या व्यवहारांबद्दल. कारण इथे सुद्धा नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल झाले आहेत. तर नवीन नियम काय सांगतो? जर तुम्ही खरेदी करत असलेल्या प्रॉपर्टीची किंमत किंवा तिचं जे सरकारी नोंदणी मूल्य म्हणजे स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू असतं ते 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर पॅन कार्ड देणं आता कंपल्सरी आहे. आणि हो, हा नियम घर, दुकान, जमीन अशा सगळ्याच प्रकारच्या मालमत्तेला लागू होतो. चला, आता पटापट काही इतर महत्त्वाचे व्यवहार बघूया जिथे पॅन कार्डच्या नियमांमध्ये बदल झालेत. कारण याचा परिणाम थेट आपल्या कुटुंबांवर आणि छोट्या मोठ्या व्यवसायांवर होऊ शकतो. ह्यामध्ये 3 मुख्य गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये तुमचं बिल एकाच वेळेस 1 लाखाच्या वर गेलं तर पॅन लागेल. दुसरी गोष्ट इन्शुरन्सबद्दल. इथं एक मोठा बदल आहे. आधी फक्त 50,000वरच्या प्रीमियमला पॅन लागायचं, पण आता तुम्ही कितीही रकमेचा विमा प्रीमियम भरा, पॅन कार्ड देणं अनिवार्य आहे. आणि तिसरी गोष्ट, इतर कोणतीही वस्तू किंवा सेवा खरेदी करताना एकाच व्यवहारात तुम्ही 2 लाखांपेक्षा जास्त पेमेंट करत असाल तर पॅन कार्ड गरजेचं आहे. आता एक प्रश्न अनेकांच्या मनात येतो की लहान मुला-मुलींच्या नावावर व्यवहार होत असतील तर काय करायचं? तर नियम अगदी सोपा आणि स्पष्ट आहे. ज्या अल्पवयीन मुलांचं स्वतःचं असं काही उत्पन्न नाहीये ते अशा व्यवहारांसाठी त्यांचा पालकांचा म्हणजे आई-वडिलांचा पॅन नंबर वापरू शकतात. ठीक आहे, तर आता हे सगळे नियम आपण पाहिले. मग आता आपल्या महाराष्ट्रातल्या दुकानदार आणि कुटुंबांनी नेमकी काय काळजी घ्यायला हवी? चला, त्याबद्दल काही महत्त्वाच्या टिप्स बघूया. विशेषतः दुकानदार बांधवांसाठी ही सूचना खूप महत्त्वाची आहे. आतापासून मोठ्या रकमेच्या व्यवहारांची नोंद ठेवताना जरा जास्त काळजी घ्या. आणि जिथे नियम लागू होतो तिथे ग्राहकांकडून पॅन कार्ड घ्यायला विसरू नका. सगळ्यात सोपं म्हणजे काय? तर ह्या सगळ्या नोंदी डिजिटल ठेवा.
म्हणजे हिशोब ठेवायलाही सोपं जातं आणि नियमांचं पालनही होतं. बघा, अशा काही सामान्य चुका आहेत ज्या व्यावसायिक नकळतपणे करतात, पण त्या टाळायला हव्यात. जसं की कॅश आणि डिजिटल व्यवहारांची एकत्रच नोंद करणं, वर्षाच्या एकूण मर्यादेकडे लक्षच न देणं, किंवा गरज असताना ग्राहकांकडनं पॅन कार्ड मागायला विसरणं. या छोट्या वाटणाऱ्या चुका टाळल्या तर पुढचा त्रास नक्कीच वाचतो. आता आपल्या कुटुंबांसाठी एक खास टिप. बघा, दिवाळी असो किंवा घरातलं लग्नकार्य, आपल्याकडे मोठी खरेदी होतेच. मग अशा वेळी या नवीन नियमांमुळे उगाच दंड बसायला नको, म्हणून काही कागदपत्र आपण आधीच तयार ठेवली पाहिजेत. ही बघा, एक अगदी सोपी चेकलिस्ट आहे. कोणतीही मोठी खरेदी केली की त्याचं पक्कं बिल किंवा पावती जपून ठेवा. पेमेंट कसं केलं याचा पुरावा म्हणजे बँक स्टेटमेंट किंवा चेकची कॉपी सांभाळून ठेवा. जिथं गरज आहे तिथं पॅन कार्डची कॉपी द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो मोठा खर्च कशासाठी केला होता हे कुठेतरी लिहून ठेवा. बस एवढं केलं तरी भविष्यात कोणतीच अडचण येणार नाही. आणि जाता जाता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, योग्य नियोजन आणि योग्य माहितीच आपल्याला भविष्यातल्या कोणत्याही आर्थिक त्रासांपासून वाचवू शकते. कारण माहिती असणंच हीच तर खरी ताकद आहे. तर मग या सगळ्या माहितीनंतर आता विचार करण्याची पाळी आपली आहे. या नवीन नियमांनुसार आपण आपल्या आर्थिक नियोजनात आणि रोजच्या सवयींमध्ये नेमके काय बदल करणार आहोत यावर नक्की विचार करा. धन्यवाद.